म्हणून निवडणुका होत आहेत. आज अखंड देशभर निवडणुकाचा कार्यक्रम सुरू आहे, प्रचाराचं नारळ फोडायचं सुरू आहे. मी खरं तर त्या सगळ्या पार्टीच्या नेत्यांना आवाहन करेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नाव आपण प्रचाराचा नारळ फोडताना खरं तर घ्यायला पाहिजे, कारण ही सगळी देण जी आहे ती डॉक्टर बाबासाहेबांची आहे. एवढी मोठी ताकद त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आज बाबासाहेबांनी संविधान दिलं म्हणून या देशामध्ये रेल्वे स्टेशनवरती चहा विकणारा एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवणारा एका गरीब मराठा समाजाच्या कुटुंबातला मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. आणि आज याच बाबासाहेबांच्या संविधानामुळं माझ्यासारखा नेपाळ कुटुंबातला मुलगा तुमच्या समोर आमदार म्हणून बोलतोय. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची ताकद आहे मित्रांनो. आणि म्हणून आपल्या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आपल्या प्रत्येक घरात असायला पाहिजे, प्रत्येक घरात असायला पाहिजे. अर्जुन साहेब ही आपल्या तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती ही चौकातच साजरी झाली पाहिजे. हा प्रयोग आम्ही 2 वर्ष चालू करतोय, तर सगळ्या चौकातच जयंती साजरी. आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे, आपली जी जबाबदारी आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी जो आपल्याला मताचा अधिकार दिलाय, या देशातल्या सर्वात श्रीमंत असणाऱ्या आणि अंबानीला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. आणि माझ्या हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या झोपडीत राहणाऱ्या माझ्या भावाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. तो श्रीमंत आहे म्हणून 2 मतं 4 मतं नाही, आपण सगळे समान आहोत. आणि म्हणून या संसदेमध्ये कायदे केले जातात, आपल्या मुलांचं भविष्य ठरवणारे कायदे केले जातात, शेतकऱ्याच्या हिताचे कायदे केले जातात, उद्योगधंद्यामध्ये काय नीती असावी त्याचे कायदे ठरवले जातात. त्या संसदेमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब गेल्या 10 वर्षापासून नेतृत्व करतायत. पंतप्रधान झाल्यापासून 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आपला विचार केला सामान्य लोकांचा. 80 कोटी लोकांना सोबत धान्य मिळत आहे. 80 कोटी लोकांना विचार करा. आज आपल्या घरामध्ये चुली होत्या सगळ्यांच्या, आपल्याला भुंगर मारून स्वयंपाक करायचा. एकदा जर स्वयंपाक चुलीवरती आपल्या आईने केला तर तो धूर तयार होतो. त्या धुरानं 450 सिगारेट ओढल्यानंतर जेवढा त्रास आपल्या शरीराला अपाय होतो, तेवढा एकदा चुलीवरचा स्वयंपाक केला तर आपल्या आईला त्रास होतो, बहिणीला त्रास होतो. याचा विचार जरी तुम्ही केला नाही केला, याचा विचार माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केला. आणि या देशातल्या 10 कोटी आपल्या भगिनींना मोफत गॅसची व्यवस्था करून दिली. ही ताकद आहे मोदी साहेबांच्यामध्ये. घरकुलाची सगळ्यात मोठी स्कीम या 10 वर्षामध्ये झाली. या महाराष्ट्र सरकारनं आपल्या ठरवलं, मोदी साहेबांची जी पंतप्रधान आवास घरकुल योजना आहे, या योजनेचे अनेक लाभार्थ्यातून काही पेटीमध्ये आहे. तर आपल्या सरकारनं ठरवलं की केंद्र सरकार तर घरकुल दिलंच, परंतु या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला मोदी आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून या 3 वर्षामध्ये 12 लाख लोकांना घरकुल देण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली. आणि त्यातल्या 4 लाख घरांच्यासाठी पैसे मागच्या बजेटमध्ये मंजूर केलेले आहेत. गावात जो ओबीसी आहे, सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, नाभिक आहे, याचे छोटे छोटे समाज आहे, धनगर असेल, मसाली असेल, कोळी समाजाचा मुलगा असेल, हे जे छोटे आहेत, भट्टे मिळतातले, डवरी, जळसी, माकडवाला, हिंदीवाला, बरेच गाड्यावाला, कडक लक्ष्मीवाला, पिंगल दोषी, कुंकुड्या दोषी, डवरी, हे जे लोक आहेत, या लोकांना कधी काही मिळालं नव्हतं. आणि म्हणून आपल्या सरकारने योजना आणली, 12 घर ओबीसींच्यासाठी, 50,000 घर भटके मुक्तांच्यासाठी, 25,000 घर धनगर समाजासाठी आणि 25,000 घर रामोशी समाजासाठी. एवढा मोठा विचार करणारं सरकार आतापर्यंत महाराष्ट्रात कधी आलंच नव्हतं. काही ठराविक लोकांचा विचार करायचा, पाहुण्याला मिळालं का, बेवण्याला मिळालं का, सासऱ्याला मिळालं का, सुनाला मिळालं का, ह्याच्या पलीकडे कधी सरकार बघत नव्हतं. त्याला आमदारकी मिळाली तर माझ्या बेवण्याला खासदारकी मिळाली पाहिजे,
मेवण्याला खासदारकी मिळाली, माझ्या सासऱ्याला विधान परिषद मिळाली पाहिजे, माझ्या सासऱ्याला विधान परिषद मिळाली, माझा मेवणा किमान जिल्हा बँकेचा चेअरमन झाला पाहिजे. जर जिल्हा बँकेचा चेअरमनची जागा रिक्त नसली तर मग याला साखर कारखाना दिला पाहिजे. साखर कारखान्याचं अंतर बसत असलं याला दूध गिरणी दिली पाहिजे. दूध गिरणीचं ह्याचं पोट काय भरलं तर याला दूध संघाचा चेअरमन केला पाहिजे. म्हणजे 2 वर्षात दूध संघ विकून करा. हे धोरण घेतलं होतं राज्य. त्यांनी कधी आपल्या गोरगरीब लोकांचा विचार केला नाही, सर्वसामान्य लोकांचा कधी विचार केला नाही. नरेंद्र मोदी साहेब सर्वसामान्यांचा विचार काय करतायत? स्वतःला घर नाही, काही संबंध नाही, ना बायको ना पोरं ना काही नाही, ना नात्या गोत्याला तुम्हाला काय गोष्ट करायचं आहे. आज मी इथं बोलत असताना 10 वर्ष या देशाचा पंतप्रधान राहिलेला माणूस, 12 वर्ष गुजरात सारख्या प्रगतशील राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस, त्यांचा सक्का भाऊ आज या दिनांकाला पेट्रोल पंपावरती तेल भरायचं काम करतो. ही आजची वस्तुस्थिती आहे. दुसरा भाऊ त्यांचा पतंग विक्रीचं दुकान आहे 10 बाय 10च्या गाड्यामध्ये. एका देशाचा पंतप्रधान, जगातलं सगळ्यात लोकप्रिय व्यक्तिमत्व, सगळं जग म्हणतंय की नरेंद्र मोदींनी नेतृत्व करावं, त्यांचा भाऊ आज दुसऱ्याच्या कामाला आहे. तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सख्खी बहीण एका मंदिराच्या बाहेर लाकडाच्या टोक्यामध्ये फुलं, नारळ, हळदी कुंकू विक्रीचं काम करते. युट्यूब वरती बघा. अशी माणसं आहे की त्यांना वैयक्तिक काय करणार आहे ना, घराचं दाराचं मायाचं काय नाही. अख्ख्या देशातले 140 कोटी लोक हे माझं कुटुंब समजून माननीय नरेंद्र मोदी साहेब काम करतायत. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांची निवडणूक आहे, त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे. तानाजीराव मुटकुळे साहेबांच्या पाठीमागं, वडकुटे साहेबांच्या, के शिंदेच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायला पाहिजे. काही कामं झाली असतील, काही कामं झाली नसतील, पण ही वेळ नाही आता नाराज व्हायची. ही वेळ आहे आपल्या राष्ट्राचा विचार करण्याची, ही वेळ आहे भारताची मान उंच करण्याची, ही वेळ आहे भारताचं पुढच्या 50 वर्षाचं भविष्य ठरवण्याची. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा आपल्याला या देशाच्या पंतप्रधान पदावरती बसवायची जबाबदारी आपली आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, एक उदाहरण. एमबीबीएस ऍडमिशन घ्यायचं किती अवघड काम आहे. कुणाच्या घरात मुलगा आहे मेडिकलला, बीएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस, एमबीबीएसचं, बीएमएसचं, बीएचएमएसचं आणि बीएमएस जी मुलं आपली डॉक्टर होतात. मी आता हिंगोलीतून आलो, तिथं मस्के डॉक्टर आणि देवकर डॉक्टर भेटले, त्यांच्या दवाखान्यात जाऊन आलो. जर तुम्हाला मेरिट वरून ऍडमिशन मिळालं नाही तर एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायला किमान 1 कोटी रुपये लागायचे. किती? किमान 1 कोटी रुपये. आपली भरायची आपण भरू शकतो का? नरेंद्र मोदी साहेबांनी धाडस केला. या देशातल्या मेडिकल कॉलेजच्या चेअरमनच्या विरोधामध्ये जायचं कुणी धाडस करत नव्हतं. मेडिकल कॉलेजचा चेअरमन म्हणजे 100, 200, 500 कोटी मिळवून मला त्याच्या विरोधात कोण नाही, कुणी गेलं नाही. नरेंद्र मोदी साहेबांनी मेडिकल ऍडमिशनचं धोरण बदललं. आज तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार ऍडमिशन मिळतं. एक ही सीट त्यांनी चेअरमनकडे ठेवली नाही, कोटी रुपये घेऊन भरायची. आपली गरिबाची पोरं डायरेक्ट तिथं ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्याची फी किती आहे प्रत्येक कॉलेजची ते त्यांनी ठरवून ठेवलंय. 1 रुपयाचा भरताच्या होत आहे. असं कधी झालं होतं? असं कधी झालं नव्हतं मित्रांनो. आता दवाखान्याच्या बाबतीमध्ये एम्स हॉस्पिटलला आज जी गेल्या 1947 ते 2014 पर्यंत जेवढी एम्स हॉस्पिटल होती तेवढी त्याच्या दुप्पट हॉस्पिटल आता उभा केली. मित्रांनो, विमानतळ जेवढी होती त्याच्या दुप्पट विमानतळ आता या 10 वर्षामध्ये तयार केली. जेवढे युनिव्हर्सिटी होत्या त्याच्या दुप्पट युनिव्हर्सिटी त्यांनी या 10 वर्षामध्ये तयार केल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये किमान 16 एमबीबीएसची सरकारी मेडिकल कॉलेज झाले. महाराष्ट्रातली अवस्था या 10 वर्षामध्ये इतकी मोठी ताकद आहे. जुनी जी मेडिकल कॉलेज होती त्याच्या शिका वाढवल्या, 100 त्या 200 केल्या. हे एवढी मोठी क्रांती आहे. आज रस्त्याची तुमची रस्त्याची सगळी परिस्थिती बघता, पाण्याची परिस्थिती बघता. मुटकुळे साहेबांच्या बरोबर या हिंगोली लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हटवण्यासाठी जी काही ताकद सरकारकडे लावावी लागेल ती सगळी ताकद आम्ही लावणार आहोत. आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ कायमचा संपला पाहिजे, दुष्काळाचा कलम कायम संपला पाहिजे, यासाठी आम्ही सगळेजण काम करू.
आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, देवेंद्र फडणवीस नावाचा एक बुद्धिमान निष्कलंक चारित्र्य संपन्न ज्या माणसाला या महाराष्ट्राची नस व्हायचं आहे, मराठवाड्याचा प्रश्न काय आहे, विदर्भाचा प्रश्न काय आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काय अडचणी आहेत, कोकणातल्या लोकांचे काय प्रश्न आहेत, मुंबई आणि विदर्भ आणि खानदेशात काय चालू आहे, याची सगळी जाण असणारा हे नेतृत्व आहे. आणि ही सुद्धा दुष्काळी पट्ट्यातला कार्यकर्ता आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात हे माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी द्या, जनावरांना चारा द्या, जनावरांना चारा छावण्या द्या, याचं आमचं नेतृत्व उभं राहिला. 2014 पूर्वी आम्ही आमच्या तालुक्यातल्या लोकांना बरोबर घेऊन आंदोलन करायचो की आमच्या शेतीला पाणी द्या, पिण्यासाठी टँकर द्या, जनावरांना चारा छावणी द्या. आज परिस्थिती बदलली. आता आमची लोक आमच्याकडे येणारे आम्हाला म्हणतात ऊस तोडीसाठी कारखान्याची टोळी द्या. हा फरक आहे मागच्या सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये. ही परिस्थिती आपल्या इथं सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण 140 सिंचन प्रकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून आता परिपूर्णत्वाला प्रचारित 140 50,000 कोटीच्या वरची रक्कम दिलेली आहे. आणि त्यामुळं आपले जे असे विषय आहेत ते सुद्धा विषय मार्गी लावून उदय सामंत साहेब मागच्या सभेमध्ये होते. मी तिथं त्यांना विनंती केली, काय विनंती केली की जे धरणाच्या बाजूला गाव आहे 70 गावं आमची धरणामध्ये गेली, लोक सगळी उकळाने आली, मोठमोठ्या चांगल्या जमिनी होत्या, सुपीक जमिनी त्या आमच्या धरणात गेल्या, परंतु त्यातून आम्हाला काय फायदा झाला आहे. तर त्याच्यासाठी नुसता सिंचन योजना झाली पाहिजे. आणि त्यांनी मला शब्द दिला की आचारसंहिता झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत बसू आणि तो विषय आपण सगळं मार्गी लावू, अशा पद्धतीने मागच्या सभेत दिला आहे. दुसरा विषय ते उद्योग खात्याचे मंत्री आहेत आणि म्हणून मी त्याला विनंती केली की हिंगोलीला एमआयडीसी आहे, 50 लाख छोटे छोटे कारखाने तिथं सुरू आहेत. तिकडे गृहमंत्रीला नव्याला त्यांनी एमआयडीसीला मंजुरी दिली आहे, वसमतला एमआयडीसी आहे, तिथं 5 कारखाने चालू आहे. आणि म्हणून मुनगोडे साहेबांनी आणि आम्ही त्यांच्याकडे विनंती केली की एक मोठा असा प्रोजेक्ट आपल्याला हिंगोलीसाठी द्या की ज्यामध्ये 5 ते 10,000 पोरांना एका वेळेस काम मिळेल आणि ती इंटरनॅशनल कंपनी असेल असा एखादा प्रोजेक्ट तुम्ही आमच्या जिल्ह्याला द्या, त्याशिवाय आमच्या कुटुंबाच्या हाताला काम मिळणार नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की असे नवीन नवीन प्रयोग आपण या महायुतीच्या नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करू. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. आज मोदी साहेबांना मतदान करण्यासाठी आपला खासदार तिथं असला पाहिजे ना. ज्या दिवशी तिसऱ्यांदा मोदी साहेब शपथविधी घेतील तेव्हा हिंगोलीचा खासदार तिथं पाहिजे की नको, विरोध करायला पाहिजे, कुठल्या बाजूला पाहिजे. हिंगोलीचा खासदार मोदी साहेबांच्या बाजूला मतदान करणारा पाहिजे का विरोधात मतदान देणार? मोदी साहेबांच्या बाजूला मतदान देणार. कारण काँग्रेस आणि भाजप यामध्ये प्रचंड तफावत आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर काँग्रेस आणि भाजपमध्ये काय तफावत आहे तर मी तुम्हाला सांगेन की काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी अशी विचारधारा आहे, असा पक्ष आहे की जर कुणी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघितलं कुठल्या अतिरेक्याला तर त्या अतिरेक्याला पाकिस्तानमध्ये घुसून रात्री 3 वाजता मारणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि दुसऱ्या बाजूला संसदेवरती हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला जामीन मिळायला पाहिजे म्हणून पहाटे 3 वाजता दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाला उडवणारी ही म्हणजे काँग्रेस पार्टी. त्या फरक आहे दोन्हीमध्ये. यामध्ये तुम्ही ठरवा कुणाच्या बाजूला जायचं. ही नेमकी बाजू कुणाची घेतात, चीनची बाजू घेतात. त्यातले काही त्याच्याबद्दल अरे लाजा वाटल्या पाहिजे. चीन खंडित करत होतं या लोकांना. चीन आपला नंबर 1चा शत्रू आहे आणि आज मोदी साहेबांच्या नेतृत्वात चीनचा इकडे बघण्याचं धाडस सुद्धा नाही आहे. एवढं सुद्धा वाटत बघू शकत नाही. इतकी धमक आता भारतामध्ये तयार झालेले आहे. हे नेतृत्व असल्यामुळं. नाहीतर काय तुम्ही बघितलं मागच्या 4 महिन्यापूर्वी मोदी साहेब लक्षद्वीपला गेले होते. बघितलं तुम्ही मीडियाला होतं. लक्षद्वीप म्हणून एक आपलं भाग आहे आपल्या भारताचा, तिथं ते गेले होते आणि त्यांनी काही फोटो प्रिंट केले. त्यात काय फोटो होते, एक पाण्यात डुबकी मारलेला फोटो होता, व्हिडिओ. एक होता समुद्राच्या किनाऱ्यावरती 100 पावलं चालले, इकडं 100 पावलं, मागे 100 पावलं आले. आणि तिसरा फोटो काय होता,
खुर्चीवरती पायावर पाय टाकून बसलेले. 3 फोटो म्हणजे त्यातले 2 फोटो एक व्हिडिओ नुसता ट्विट केला. ते काय बोलले पण नाही कुणाच्या विरोधात. तिकडं मालदीवच्या सगळ्या बत्त्या फिजा सगळ्या उडल्या. मालदीव सारखा देश अडचणीत आला. तिथं 3 मंत्र्यांचे राजीनामे झाले. किती? मालदीव देशामध्ये 3 मंत्र्यांनी राजीनामे दिले. लोक म्हणते आता मालदीवला जायचं नाही. मालदीव चीनशी गोष्टी करतोय आणि भारताला विरोध करतोय. मोदी साहेबांनी इकडे फोटो टाकले. लोकांच्या लक्षात आलं की मोदी साहेबांना काय करायचंय. लोकांनी मालदीवला जाणं बंद केलं. 40% त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती फक्त भारताचा पर्यटन जात आहे म्हणून तिथं परिणाम झाला. हीच मग मोदी साहेबांच्या मध्ये आहे. ही शक्ती मोदी साहेबांच्या मध्ये आहे. आणि त्यामुळे आपले काँग्रेसवाले, उभाटावाले, समाजवादी पार्टी, बसपा पार्टी हे सगळे जे लालू प्रसादाची राष्ट्रीय जनता दल, तिकडे केजरीवाल जे बोले त्याची ती आम आदमी पार्टी, हे सगळी लोक मोदी साहेबांना विरोध करतायत. मोदी साहेब नको, मोदी साहेब नको, मोदी साहेब नको. याची चिंता आपल्याला पाहिजे असतं. आपण चिंता ती केली पाहिजे की चीन सारख्या राष्ट्राला वाटतंय की भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार आलं नाही पाहिजे. पाकिस्तानला वाटतंय भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार आलं नाही पाहिजे. याची काळजी या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या सुज्ञ नागरिकांनी केली पाहिजे. जर शत्रू राष्ट्र म्हणत असेल की भारतामध्ये मोदी साहेब पंतप्रधान नको, तर याचा अर्थ असा होतो भारत हा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. हेच भारताला पुढे घेऊन जाऊ शकतात. हे शत्रू राष्ट्राच्या बोलण्यावरून आपल्या लक्षात येते. आणि म्हणून तुम्ही मित्रांनो या सगळ्या विषयामध्ये सिरियसली जावा. मुकुळे साहेबांनी सांगितलं की मला 95,000 मतं पडली होती, पण मला आता 1,15,00,000 मतं पाहिजे. हे मतदार म्हणजे मोदी साहेबांना मतदार आहे. बाबूरावांना तुम्ही मतदार द्या ते मोदी साहेबांना ऍक्टिव्हिटी करणार आहे. आणि त्यामुळं हे जे सगळे प्रकल्प आहेत ते जर पूर्ण करायचे असतील तर आपल्याला राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आपली सत्ता पाहिजे. मित्रांनो हा विषय आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे. हा जर विषय आपण नीटपणे समजून घेतला नाही तर आपली फार मोठी पुढे अडचण होईल. हे सगळे सैना बाहेर पाहायला लागलेले आहेत. इंडिया आघाडीमध्ये ताळमेळ नाही, त्यांच्यावरती नेता नाही, पंतप्रधान कुणाला करायचं याच्यावरती त्यांचं नक्की करत नाही. पहिल्यांदा सगळे हे झालेले मनानं सगळी लोक विसरली. त्यामुळे त्यांच्याकडे विजन नाही, त्यांच्याकडे कल्पना नाही. त्या कल्पना सत्यात आणण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही रोडमॅप तयार केलेला नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, इथला धनगर समाज असेल, इथला ओबीसी असेल, इथला मायनॉर ओबीसी असेल, इथला गरीब मराठा समाज असेल, इथला आदिवासी समाज असेल, तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, हे आपलं काही एक इलेक्शन नाही, हे काही सोसायटीचं इलेक्शन नाही, हे काही दूध संघाचं इलेक्शन नाही, हे राष्ट्राच्या हिताचं इलेक्शन आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे खूप सिरियसली बघण्याची आवश्यकता आहे. जी लोक आपल्या विरोधामध्ये प्रचार करतायत, विरोधामध्ये काम करतायत, त्या लोकांना जर आपण सांगितलं पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? मोदी साहेबांनी एक विषय हातामध्ये आणला. काय आणला की या देशातल्या ऊसाच्या शेतकऱ्याला भाव कसा वाढवू शकतो, तर त्यासाठी इथेनॉल तयार केलं पाहिजे. इथेनॉलचा वापर काय करायचा, तर ते काही प्रमाणामध्ये पेट्रोलमध्ये मिक्स करायचं. देशामध्ये त्यांनी पॉलिसी आणली आणि या वर्षी इथेनॉल पेट्रोल मध्ये इतकं मिक्स केलं की 44,000 कोटी रुपये जे पैसे आपले परकीय चलन म्हणून पेट्रोल साठी जाणार होते ते 44,000 कोटी रुपये वाचले. आणि मग ते 44,000 कोटी रुपये या देशाच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 3 महिन्याला 2,000 रुपये अशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून केली आहे. त्याचे नवीन नवीन आता त्याने सगळं सोलरवरती घ्यायचं ठरवलंय. आणि सोलरवरती जर सगळं आलं, आता घ्यायचं आपल्या की पूर्ण देशामध्ये शेतीची लाईट, घराची लाईट सोलरवरती आणायची. जर तुम्हाला सोलरवरती सगळी घराची आणि शेतीची व्यवस्था केली तर तुम्हाला 1 रुपयाचं बिल येणार नाही. तर मग आम्ही वीज बिल मागतो, कसं करणार? त्याला काही आयडिया पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आता स्कीम सुरू आहे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून. काय स्कीम आहे? आपल्या शेतातली लाईट दिवसा येत नाही, रात्री येते, बरोबर ना? रात्रीचं शेतात जायचं म्हटलं तर विसू पाठवाय 6 काही होते. आणि म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ऊर्जा खात आहे. तर यातून एक स्कीम पुढे आली. काय स्कीम आहे की तुमच्या गावाचा फिडर
हा सोलरवरती आणायचा. तुमच्या गावात जर सरकारी जमीन असेल, गायरानाची जमीन असेल, महाराष्ट्र शासनाची जमीन असेल, तर त्या जमिनीचा उतारा तुम्ही एमएससीबीला ऑनलाईन भरायचा. एमएससीबीचे अधिकारी सगळे येणार आणि तुमच्या गावचा सगळा लोड चेक करणार, किती तुम्हाला सौर ऊर्जेची गरज आहे, त्याच्यासाठी जमीन किती लागणार. जर तुमच्याकडे सरकारी जमीन उपलब्ध नसेल तर आपले शेतकरी पडीक जमीन भाड्याने सरकारला देऊ शकतात. त्याला सरकार एकरी 50,000 रुपये वर्षाला भाडं देते मुक्रायला गेला. त्यातले सोलर प्लांट बसवणार आणि तुमच्या गावची लाईट तुमच्याच गावात तयार होणार. तिकडे धरणावर तयार झाली, तिकडे पाऊस पडला नाही, काय झालं काही टेन्शन नाही. आपल्या गावाची लाईट आपल्या गावात तयार होणार. मला वाटतं या वर्षी किमान 40% महाराष्ट्रातल्या लोकांनी गाव झालेली जमिनीचे सगळी कागदपत्र पूर्तता केलेली आहे. जवळपास 8,000 कोटीची टेंडर या वर्षी झालेली आहे की काही टक्के गावं आपल्याला या 4 महिन्यामध्ये त्यांच्या गावात सोलरवरची लाईट तयार केलेली दिसतील. ही व्यवस्था आपल्या सरकारमध्ये आहे. ते तरी कुणी केलं का? ते कुणी केलं नव्हतं. शरद पवार हा सगळ्यांचा मात्र माणूस. या डोक्यामध्ये ते फक्त खायचे धंदे, दुसरं काय नाही. कारखान्याचा अनुदान खावा, परत कारखाना कर्ज गेला नुकसाना, परत सरकार म्हणत कारखाना अडचणीत आलाय, शेतकरी अडचणीत आला, सभासद अडचणीत आला, परत एक 20 कोटी द्या, परत ते खायचं, परत मागायचं. गेली 50 वर्ष हेच उद्योग हे सुटायचं. खायचं नाही. शरद पवारांनी स्वतः कुठला कारखाना काढला नाही, पण ते स्वतः वर्षे या राज्यातले सगळे कारखाने ढाकलेले, त्यांचा वैयक्तिक एकही कारखाना नाही. सगळ्या शिक्षण संस्था ढाकलेल्या, त्यांची एकही शिक्षण संस्था नाही. पण चेअरमन हे उदाहरणार्थ कर्मवीर भाऊभाऊ पाटील साहेबांनी काढलेली रयत शिक्षण संस्था या राज्यातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था. आणि त्या संस्थेचा फायदा असा होता, घटना अशी होती की या संस्थेचा अध्यक्ष महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री असेल तोच या रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. पवार साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मग त्यांनी घटनाच बदलून टाकली, तर हयात शरद पवारच त्या संस्थेचा अध्यक्ष राहील अशी व्यवस्था त्यांनी करून घेतली. की अशी लोक आपल्याला काय देणार नाही, काही देणार नाही. आणि त्यामुळे त्या लोकांच्याकडं काहीतरी करण्याची क्षमता आहे, काहीतरी करण्याचा प्रामाणिकपणा आहे. तो महायुतीच्या सरकारमध्ये आहे. आता एकनाथ शिंदे साहेब सरकार म्हणून रात्र दिवस काम करतोय. एवढा मुख्यमंत्री माणूस कोण जाय त्याला भेटतोय, कुणालाही कुणाचं काम करा, ते लगेच एका घरात काम करतात. एक सक्षम माणूस तुमच्या पाठीमागे आहे. या विभागातले मुकुळे साहेब जेवढे प्रश्न प्रलंबित आहेत, आपण एकमेकांना जाऊन भेटू सगळे झालं. निश्चितपणे आता हीच वेळ आहे की सगळे प्रश्न मिळवण्याची शक्ती ही या सरकारमध्ये आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. अरे आम्ही तर किती कामं, आम्ही एक दिवस काम सरकार मागत होतो, काय आंदोलन करायचो आम्ही. काय आंदोलन? पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती सरकारनं साजरी करावी. त्याला काय बजेट लागतं? त्याला काय मोठा काही निर्णय घ्यायचा आहे? काय नाही. 4 ओळींचं पत्र काढायचं सरकारनं की 31 मेला सर्व शासकीय कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती सरकारनं साजरी करावी. नाही केलं. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची जयंती सरकारनं साजरी करावी, हे आपल्या सरकारनं केलं. राजे उमाजीबाई यांची जयंती सरकारनं साजरी करावी, हे आपल्या सरकारनं केलं. हे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन काम करणारं सरकार आहे मित्रांनो. त्याचा सगळा आपण नीटपणे विचार केला पाहिजे. आता अहमदनगरचं नामांतरण करावं अशी मागणी मी केली होती. 1 वर्षाच्या आतमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी 1 वर्षाच्या आतमध्ये मागणी केल्याच्या नंतर अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं असा कॅबिनेटमध्ये निर्णय केला. अरे अभिमानाची गोष्ट आहे. या सोप्या गोष्टी नाही आहेत, एवढं सहज होणाऱ्या गोष्टी नाही. मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलावं म्हणून कितीतरी वर्ष आंदोलन सुरू होतं. आता मराठवाड्यामध्ये आंदोलन सुरू होतं. अनेक भगिनींच्या वरती बलात्कार झाले, अनेक घर झाले, अनेक मर्डर झाले. तेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिला. सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव द्या ही आपली मागणी होती 2004 सालापासून. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा हा जो आंदोलन आपण केलं त्याचं एक यश होतं. सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे तत्कालीन सरकारनं नाव
मित्रांनो, ज्याची आपल्याला किंमत कळत नाही. अरे मला इतर फोन येतात, या चौकात आम्ही झेंडा लावला, मारामाऱ्या सुरू झाल्या. या चौकामध्ये अहिल्यादेवीचा पुतळा लावला, आता पोलिसांची गाडी आली. तिथं बाबासाहेबांचा पुतळा लावला, तिथं आता वादळ सुरू झालंय. एवढे सोपे गोष्टी नाहीत. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये 4 पुतळे बसवले. त्याचा पहिला पुतळा कुठला आहे का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात का बसवला? कारण 1770 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्याच्यापूर्वी 1660 शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. शंकराचार्यांनी जीर्णोद्धार केल्याच्या नंतर सुद्धा हे मंदिर बांधलं, उद्ध्वस्त केला. अहिल्यादेवीने ते मंदिर बांधलं आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देण्याची ही वेळ आली. मित्रांनो, उपकार नाही आहे. आता प्रभू रामचंद्राचं मंदिर तयार झालं. 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण झाला आणि आनंदाची गोष्ट की या राम मंदिराच्या प्रांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं मंदिराचं काम सुरू आहे. आणि राम मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर म्हणजे आता जगात नंबर 1 ला आहे. जगात नंबर 1 ला या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं आता तिथं मंदिर उभा राहत आहे. आम्हाला विमानाची गोष्ट आहे. या सोन्यासाठी गोष्टी नाही, बाकीचे काही विषय असतील आपण निश्चितपणे मांडली जाऊ. या महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या नावानं फेरीची योजना सुरू आहे. अहिल्यादेवीच्या नावानं या महाराष्ट्रामध्ये माननीय गिरीश महाराज साहेबांनी महाराष्ट्रात जेवढी तीर्थक्षेत्र बहची मंदिर आहे, तीर्थक्षेत्र बहची मंदिरं प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये द्यायची व्यवस्था केली आणि ते पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या नावानं मंदिराचा जीर्णोद्धारचा कार्यक्रम शासन हातामध्ये घेतलाय आणि त्यासाठी 2100 कोटी रुपये यावर्षी आता 10 म्हणजे पोलीस आहे 5च्या ऐवजी 10 हे पण चालू आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आता वळकुटे साहेबांनी तुम्हाला ज्या योजना आहेत त्या योजनांची तुम्हाला माहिती दिली. मेघपाळाचा प्रश्न गंभीर आहे. मेघपाळाच्या प्रश्नावरती सातत्यानं सरकारने आमचं म्हणणं मांडतोय ही आचारसंहिता झाल्यानंतर सरकारला विनंती करणार आहे की मेघपाळाच्या चाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढा. मेघपाळाचा काही लोक मारहाण चालवून करताय, मेघपाळाच्यावरती हल्ले करताय. आता बऱ्याच ठिकाणी बागायचे झाल्यावर मेघपाळाला मेंढ्या फिरवणं चालणं शक्य नाही आहे आणि म्हणून राज्य सरकारनं याच्यावरती काहीतरी उपाय काढावा अशी मागणी सरकारनं आपली आहे आणि त्यामुळे त्या सुद्धा मागणीला आपण न्याय मिळवून घेऊ हा शब्द मी तुम्हाला आपल्या इथं देतो. तुमचे कुठलेही प्रश्न असले, तुमच्या कुठल्याही अडचणी असल्या तर त्या अडचणी तुम्ही निश्चितपणे आम्हाला सांगा. कारण आज तुम्ही आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत तो जिल्हा म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारा औरंगाबादचं मंदिर या जिल्ह्यामध्ये आहे. नरसिंह नामदेवांची जन्मभूमी नामदेवांची आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. संतांची भूमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी औरंगाबादचा जीर्णोद्धार केला होता. हिंदुत्व आणि होळकर, हिंदुत्व आणि अहिल्यादेवी हे वेगळं होऊ शकत नाही. या देशामध्ये हिंदुत्वासाठी, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जेवढं काम केलंय तेवढं काम कुणीच केलेलं नाही आणि त्यामुळं आपली जबाबदारी आहे की अहिल्यादेवीच्या विचारावरती नरेंद्र मोदी साहेब काम करतायत. काशी विश्वेश्वराचं मंदिर अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केला 1770, 1870, 1970 आणि 2022 किती वर्ष झाली? 252 वर्ष. अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केल्यानंतर कुणाला वाटलं नाही की काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा? तो कुणाला वाटला? 2018 साली वाटलं नरेंद्र मोदी साहेबांना की काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे. अखंड जगातल्या हिंदूंचं हे आराध्य स्थळ आहे, तीर्थस्थळ आहे आणि म्हणून अहिल्यादेवीच्या विचारावरती नरेंद्र मोदी साहेब काम करतायत. प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार हा नरेंद्र मोदी साहेबांनी केलाय. तर हे सगळे विषय आपल्याला खूप सिरियसली घेण्याची आवश्यकता आहे. जर पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या विचाराने राज्य चालत असेल तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं. आपल्याचे हे दावे अडचणी हे सोडून द्या. आपला किरकोळ विषय राष्ट्राच्यासाठी आपण ठामपणे पाठीमागे उभं राहायला पाहिजे.
कारण हिंदुस्थानासाठी होळकरांनी जे काम केलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जी त्यांची भावना होती, ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर काही मोजक्या लोकांनी काम पुढे नेलं. त्यामध्ये मल्हारराव होळकरांचं नाव अग्रक्रमाने येतं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची भगवी पताका पहिल्यांदा खांद्यावरती घेतली. आपली जबाबदारी मोठी आहे, चिंता करू नका. इतर सगळ्या समाजाच्या लोकांच्यासाठी केंद्र सरकारने योजना आणली, विश्वकर्मा नावाची योजना आणली. विश्वकर्मामध्ये काय 1 लाख रुपये तुम्हाला कर्ज मिळणार आहे. कुणाला? गावातले छोटे छोटे घटक आहेत, लोहार, सुतार, कुंभार, नाभिक, हे 12 रुपयाला आपण त्यांना म्हणत होतो. मूर्ती बनवणारे, कपडे शिवणारे, कपडे धुणारे, या 12 गुंठेदार लोकांचा अर्ज भरून घ्यायचा आहे. फक्त अर्ज भरून घ्यायचा. जो कारागीर आहे तुम्हाला सगळ्याला मिळू शकतात. तुम्ही फक्त अर्ज भरला 1 लाख रुपयाचं कर्ज तुम्हाला मिळणार. तुम्ही ते फेडलं 2 लाखाचं मिळणार, तुम्ही ते फेडलं 3 लाखाचं मिळणार, ते फेडलं 4 लाखाचं आणि शेवटी 5 लाख रुपयाचं मिळणार. म्हणजे तुमची पत बाजारात तयार करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी हातामध्ये घेतलं आहे. ही ताकद केंद्र सरकारची की तुमची पत वाढवायची. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी विषय काढला तर खूप महत्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून केंद्र सरकारनं अनेक योजना आणल्या. एक उदाहरण सांगतो. पूर्वी युरिया युरिया आपल्याला युरिया टाकायचं आहे, युरियाचा काळा बाजार व्हायचा. पेपरला यायचं, टीव्हीवरती यायचं की युरियाचा काळा बाजार झाला आणि शेतकऱ्याला युरिया मिळत नाही. 100 रुपयाची वस्तू 200 रुपयाला गेली. आता तुम्हाला या 4 वर्षात बातमी दिसली का? युरियाचा काळा बाजार झाला म्हणून कुठं वाचली तुम्ही? पेपरला, टीव्हीला बघितली? तुम्ही विचार केला का का नाही बातमी? युरियाचा काळा बाजार सारखा व्हायचा, आता युरियाचा काळा बाजार का होत नाही असा प्रश्न तुमच्या मनाला पडायला पाहिजे होता. पण पडणार आहे. मी सांगतो, युरियाचा काळा बाजार यासाठी होत नाही. केंद्र सरकारनं युरिया तयार करण्याच्या गोष्टीमध्ये बदल केला, कंपन्यांशी बोलणं केलं आणि आता नीम कोटेड युरिया मार्केटमध्ये आला की ज्याचा भेसळ करण्यासाठी कुठंच उपयोग होत नाही. यामुळे युरियाचा काळा बाजार होत नाही. हे डोक्यात काय पाहिजे कसं करायचं सरकार? तुम्ही पुन्हा अडवणार, सगळे चोर झाल्यानंतर पुन्हा अडवणार आणि म्हणून आता नीम कोटेड युरिया आला, आता काळा बाजार होणार नाही. ही वेगवेगळी कल्पना सरकार राबवत आहे. आता आपल्या सोयाबीनला दर काय असावा, कापसाला दर काय असावा, कडधान्याला आपल्या दर काय असावा, गव्हाला ज्वारीला दर काय असावा, याच्यासाठी किंमत ठरवण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. आणि त्यामध्ये मराठवाड्यातले शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार पाशा पटेल यांची महाराष्ट्राच्या वतीनं त्यामध्ये नियुक्ती केलेली आहे. शेतकरी भावांनो, माझ्या काळजी करू नका की केंद्र सरकार येत्या काही काळामध्ये या शेतकऱ्यांच्या शेतीच्या भावाला योग्य भाव मिळाला पाहिजे मालाला, त्यासाठी एक चांगलं धोरण आणतोय. तुम्ही चिंता करायची गरज नाही. निश्चितपणे सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. एवढंच त्या निमित्तानं बोलतो. माननीय मुकुळे साहेब, माननीय उडकुटे साहेब, माननीय पीके शेटे साहेब आणि अन्य मान्यवर मंडळी व्यासपीठावरती आहेत. आमची लोक तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहतील. अजिबात चिंता करू नका. तुम्ही मला सभापती वगैरे आमच्या मंडळीला केलं, सभापती साहेब आहे, त्याचाही काम करण्याची तुम्ही संधी दिली, तर इथून पुढे सुद्धा आमच्या लोकांना, छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावं यासाठी तुम्ही निश्चितपणे विचार करताय. तशाच पद्धतीने विचार तुम्ही पुढे कराल. आम्ही सगळे ताकदीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या सोबत उभा राहतोय. अजिबात चिंता करू नका. तुम्हालाही माझी विनंती आहे, तुम्हालाही माझं आव्हान आहे की विरोधी लोकांचं तुम्हाला ऐकत न बसता आपण आपल्या सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना सांगा की आपण मोदी साहेबांच्या पाठीमागं, महायुतीच्या पाठीमागं, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागं आपण सगळे काम करून उभं राहायला पाहिजे आणि आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी आमची आहे ना. मला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पाठवलंय, तुमच्या सगळ्यांचं प्रेम होतं म्हणून मला आमदार केलं. काय मी स्मार्ट दिसतोय म्हणून मला आमदार केलं आहे. देवेंद्र साहेबांना वाटलं की गोपीचंद यांच्यासाठी काहीतरी काम करू शकतो. समाजाची, बहुजन समाजाची, भटक्या मुलांची पोरं गोपीचंद बरोबर आहे म्हणून मला तिथं नेमलंय. यामुळे माझी जबाबदारी आहे. या महाराष्ट्रामध्ये कुठलाही कसलाही प्रश्न निर्माण झाला तर त्याची सोडवणूक करण्याची जबाबदारी गोपीचंद पडळकरची आहे आणि ते मी नेहमी करतो. सगळ्या समाजाच्या विषयी मी जबाबदार होतो. सगळ्या कुठल्याही समाज ज्याच्यावरती अन्याय झाला त्याच्या विषयी
सरकार करताय, राज्य सरकार ताकदीनं या सगळ्या बहुजन लोकांचा, गरीब लोकांचा विचार करताय. तुमच्या पाठीमागे थांबण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपले बाबूराव कदम ते आता खूप टीव्हीवरती त्यांचं सगळं गाणं बिणं गाजतंय, तर यांच्या पाठीमागे उभं राहा. एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे, ज्याचं वैयक्तिक काही राजकीय त्यांना कुठली पार्श्वभूमी नाही, एक सामान्य माणूस दिल्लीमध्ये पाठवण्याची एक नामी संधी तुम्हाला चालू आली आहे. तर त्या संधीचं तुम्ही सोनं करा. त्यांना मोठ्या फरकानं किंवा 2 लाखाच्या फरकानं ही सीट दिल्लीला येईल पाहिजे, यासाठी तुम्ही सगळे ताकदीनं भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावा. एवढंच या निमित्तानं बोलतो. आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मुकुळे साहेब आणि ते व्यासपीठावरचे सगळे पदाधिकारी, समाजाची सगळी